नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतल्या रचना. हा आहे या रचनांचा 1029वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती अशी की मला दुःखांत सिनेमा किंवा मालिका आवडतच नाहीत, कारण त्या मला खोट्याच वाटतात. कारण कशाचाही शेवट सुख किंवा आनंदाखेरीज आणखी काही असूच शकत नाही. दुसरी जी रचना आहे ती आहे, आज आपण ब्रह्मसूत्रांच्या विषयीच्या 11व्या भागात अभ्यासूया सूत्र क्रमांक 12. सूत्र आहे असं, आनंदमय अभ्यासात. जो सतत परमानंदात असतो तोच ब्रह्म आणि सत्य. आता प्रश्न येतो, असं का? परमानंद हा नेहमी ब्रह्माच्याच संदर्भात वापरला जातो. म्हणून म्हणतात की ज्ञान मिळालं की तो कधीच घाबरत नाही आणि त्याला ठाऊक असतं की तोच ब्रह्म आहे. त्याला आनंदमय असंही नाव आहे. ते अगदी खोल आहे. काहींची शंका अशी आहे की आनंद आहे म्हणजे त्याच्या उलट जे आहे ते दुःख, म्हणजे तेही आहेच, म्हणजे मग ते ब्रह्म नाहीच. तर ते तसं नाही. परमानंदाला दुसरा समर्पक शब्दच नाही, पण त्यात सगळ्याचा स्वीकार आहे, सगळं आपलंच आहे असं आहे आणि सगळ्याच्यावर प्रेम तेवढंच आहे. आणखी एक शंका अशी की आनंदही कमी किंवा जास्त होऊ शकतो, तो बदलू शकतो. मग ते ब्रह्म कसं? त्याचं उत्तर पुढल्या 13व्या सूत्रात दिलेलं आहे. ते असं आहे, विकार शब्दांनेती चेन्न प्राचुर्यात. शंका आहे की आनंद बदलू शकतो, कमी जास्त होऊ शकतो, पण इथे शब्द आहे आनंदमय, म्हणजे जो केवळ आनंदानेच भरलेला आहे तो, त्याच्यात दुसरं काहीच नाही आणि तो पूर्ण भरलेला असल्यामुळे तो आणखी वाढूही शकत नाही. तैत्तिरीय उपनिषदात वाढत जाणारा आनंद असा वर्णिलेला आहे. सामान्य माणसाला जो होतो तिथून सुरुवात करून तो दरवेळी 100 पट वाढत जातो आणि मग शेवटी जास्तीत जास्त झाल्यावर तो परमानंद होतो. तेव्हा तो इतका होतो की तो आणखी वाढूच शकत नाही. यानंतर 14व्या सूत्रात म्हटलेलं आहे, तत हेतू व्यपदेशात. ब्रह्मापासूनच आनंद बनतो, इतका बनतो की त्याची मोजदाद होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे धनाढ्य माणूस खूप लोकांना धन देऊ शकतो, त्याप्रमाणे परमानंद असेल तर इतका आनंद तिथे असतो की तो सर्वांना आनंद देऊन टाकू शकतो. तो अमर्याद असतो, मगच तो परमानंद होतो. आता त्यानंतरचं पुढचं सूत्र आहे, मांत्रवर्णिकम एवच गीयते. तो आनंद इतका असीम असतो की तो ब्रह्मच असला पाहिजे आणि तो ज्याला प्राप्त होतो तो स्वतः ब्रह्म झाल्याखेरीज त्याला तो प्राप्तच होऊ शकत नाही. तेच तर सत्य असतं, तेच तर ज्ञान असतं आणि तेच तर असीम असतं. तेच ब्रह्म महाभूत बनवतं, जागा आणि अंतर पण बनवतं, अनेक वस्तू पण बनवतं आणि त्या प्रत्येकाच्या आत ब्रह्मच वसलेलं असतं. आत्म्याच्या स्वरूपात फक्त ब्रह्मात आत्मा नसतो. ज्याने आत्मा बनतो ते ब्रह्म असतं. सत्य आणि परमानंद इतका भरलेला असतो ब्रह्मात की सत्य म्हणजे आणि आनंद म्हणजे हे दोन्ही ब्रह्मच असतं. आता 16वं सूत्र सांगतं, न इतरः अनुपत्ततः. ब्रह्म म्हणजे परमानंद, पण त्यापासून जो आत्मा बनतो त्याच्यात परमानंद नसतो. आनंद असू शकतो, कारण ब्रह्मालाच तसं वाटतं. आपण आता अनेक बनावं, साहजिकच त्या प्रत्येकामध्ये ब्रह्मात भरभरून असलेला सगळा परमानंद प्रत्येक आत्म्यात कसा असेल? यानंतर 17वं सूत्र आहे, भेद व्यपदेशातच. या कारणाने आत्म्यामध्ये ब्रह्म नसतं. ब्रह्माला आनंद मिळतो, आत्म्याला आनंद मिळतो.
आत्माच आनंद होऊ शकत नाही. यावर शंका अशी की जर आत्मा परमात्मा नाही तर आत्म्याला जाणून घ्या असं सगळे का बरं सांगतात? आत्म्याला जाणून घ्यायच्यापेक्षा आणखी मोठं काही नाही असंही म्हणतात. याला कारण असं की सर्वसामान्य माणूस हे जाणतो की शरीर नक्की आहे आणि हे जे शरीर आहे तेच मी आहे, कारण ते तो बघू शकतो. आत्मा जो दिसतच नाही तो आहे हे पण खूपदा त्याला पटतच नाही आणि आत्माच नाही तर परमात्म्याचा विचार येणंच शक्य नाही. म्हणून आधी आत्मा जाणून घ्या असं सगळेच संत म्हणतात. आत्मा आहे हे जाणवलं तर मग तो परमात्म्याचा भाग आहे, हे पण तो काही संपूर्ण परमात्मा नाही आहे. आता या पुढचं 18वं सूत्र आहे, च कामात न अनुमान अपेक्षा. जर इच्छा असल्या तर त्या इच्छा, अनुमान, अंदाज, तर्क आणि अपेक्षांचा परिणाम होतो आणि मग जे समजतं त्यावर विश्वास ठेवता येत नाही. मग ते सगळं खरं असतंच असंही नाही. ब्रह्माला वाटलं आपण पुष्कळ व्हावं, अनेक व्हावं, वेगवेगळे पण त्याच्यात यावा, जन्म घ्यावा आणि मग त्याचा अंत पण व्हावा. पण शरीर, बुद्धी आणि मन यांच्यामुळे जे समजतं त्यावर अवलंबून राहता येत नाही, कारण ते सर्व आत्मा समजायला तोकडे असतात. उपनिषदात जे सांगितलंच नाही ते ब्रह्म होऊ शकत नाही. यानंतर 19व्या सूत्रात सांगितलेलं आहे, च शास्ति तदयोगम अस्य यस्मिन्. शास्त्र काय शिकवतात? तर आपण जे आहोत म्हणजे आत्मा आणि जे ब्रह्म आहे ते मुळात एकच आहे. ते सगळंच आहे, त्याखेरीज काहीच नाही. आपण स्वतः त्याचाच भाग आहोत हेच जाणायचं आहे. ती जाणीवच जर इतर विश्वास आणि अनुभवांपासून मुक्ती आहे. जर अप्रकट अशरीरी अशाबरोबर एकच होणं, यासाठी निर्भय असणं आवश्यक आहे. मन, विचार, बुद्धी आणि शरीर यापासून हीच तर मुक्ती आहे. शरीर हे अन्नापासून बनलेलं आहे. हा अन्नमय कोश आहे. त्याच्या आत आहे तो प्राणमय कोश आहे. तो क्षमता आणि शक्तीचा बनलेला आहे. त्याच्याही आत जो आहे तो मनोमय कोश आहे. तो मन आणि त्याच्या क्षमतेचा बनलेला आहे. त्याच्याही आत जो आहे तो विज्ञानमय कोश आहे. तो ज्ञान आणि अनुभव यांचा बनलेला आहे. आणि या सगळ्या कोशांना भेदून आत जायचं तर आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी, आपले विचार यांच्याही पलीकडे जायला लागतं. या सगळ्यांना सीमा आहे आणि आपल्याला तर जे असीम आहे त्याच्याकडे जायचं आहे. आणि असीम म्हणजे त्यात सगळंच आलं. ते जे आहे तो आहे आनंदमय कोश. तेच ब्रह्म आहे. यावर शंका अशी आहे की हे म्हणताय कारण तुम्ही आधीच म्हटलंय की ब्रह्म सत्य आहे, पूर्ण ज्ञान आहे आणि असीम आहे. असं म्हटलंय की अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोशांच्या पलीकडे पोचलं की मग आनंदमय कोश येतो. त्याच्याही आत काही आहे का ह्याचा काही उल्लेखच नाही आहे. आणि यात जे आहे ते सोडून दुसरं पत्करायचं असंच प्रत्येक वेळी होतं आहे. यावर उत्तर असं, हे खरं आहे की आनंदमय कोशाच्या आत आणखी कशाची काही माहिती दिलेली नाही. आनंद न हलणारा असतो, त्याचा तोल जात नाही. ब्रह्म नेहमी समच असतं, कोणत्याच एका टोकाला नसतं. प्राण्यांची शेपटी कशी मधोमध असते तसं ब्रह्म पण मधोमध असतं आणि बाकी सगळ्या कोशांचा ते आधार पण असतं. मग प्रश्न असा आहे की मग आनंदमय कोश हे वेगळं असं काय असतं? याचं उत्तर असं की ब्रह्म वेगळं असं काहीच नसतं. तेच मूळ असतं, तेच आधार असतं. ज्याला आधार देतं तेही तेच असतं. ज्याप्रमाणे शेपटी आधार देते पण शेपटी ही प्राणीच तर असते. ब्रह्म नाहीच असं जर कोणी म्हटलं तर तो मी स्वतः नाहीच असंच सांगत असतो आणि तो तर असतोच. तो ब्रह्मापासूनच बनलेला आहे म्हणजे ब्रह्मही तो आहेच. ब्रह्म वेगळ्या गुणांनी ओळखता येत नाही पण त्यामुळे परमानंद होतो. त्यावरून ते ओळखता येतं. ब्रह्माला शेपटी म्हटलं आहे पण त्याचा उद्देश समतोल राखलं जातं हे सांगणं आहे. माणसाचे सगळे आनंद हे ब्रह्मातच सामावलेले असतात एवढंच सांगायचं आहे. सगळंच त्यात असल्यामुळे दया, क्षमा, शांती असं सगळं देखील त्यातच आलं.
जे काही आहे ते मीच आहे म्हणून काहीही असलं तरी आनंदच असतो. तो आनंद कशामुळे तरी आहे असं काही नसतंच, तर तो नुसता आनंद स्वतः असतोच.